नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश कुमार यांची नियुक्ती. राज्याच्या मुख्य सचिवपदी शासनाने महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळते मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी 49वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला. मुख्य सचिव राजेश कुमार यांचा अल्प परिचय आणि त्यांनी आतापर्यंत भूषवलेली पदे. मुख्य सचिव राजेश कुमार भारतीय प्रशासकीय सेवा 1988 यांचा जन्म 3 ऑगस्ट 1965 रोजी झाला. 25 ऑगस्ट 1988 रोजी ते भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. मूळचे राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील असलेल्या राजेश कुमार यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे. श्री राजेश कुमार यांनी यापूर्वी सोलापूर येथे अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी पदापासून 24 जुलै 1989 रोजी आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. त्यानंतर सातारा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती येथे आदिवासी विकास अप्पर आयुक्त, धाराशिव जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, नाशिक येथे आदिवासी विकास आयुक्त, नवी मुंबई येथे एकात्मिक बालविकास आयुक्त, मंत्रालयात पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे अप्पर मुख्य सचिव, ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव, सहकार, पणन व वस्त्र उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव तसेच महसूल व वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव आदी महत्त्वपूर्ण पदांवर त्यांनी काम केले आहे. हाक तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.